हॅलो नमस्कार मंडळी, मी सोना. तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आपण चाललो आहोत महाराष्ट्रातील थंड असं हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वरमध्ये. पण तिथं आपण काय पाहणार आहोत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. पुणे ते महाबळेश्वर डिस्टन्स 120 किलोमीटर, मग जवळपास आपल्याला 3 तास लागतात महाबळेश्वरमध्ये पोहोचायला. सूर्योदय पण झाला. मग आम्ही वाईमध्ये थांबलो होतो नाश्त्यासाठी. तिथे आम्ही नाश्ता केला आणि मग पुढे निघालो. आता आपण आहोत वाईमध्ये. वाई शहर, इकडे बस स्थानक आहे वाईचं. नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालो महाबळेश्वरकडे. जुने महाबळेश्वर येथील काही मंदिरं आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. रस्त्यावर पण इतकी गर्दी नव्हती, शनिवार असल्यामुळे, आणि आम्ही सकाळी लवकर निघालो होतो, त्यामुळे ही गर्दी आम्हाला भेटली नाही. महाबळेश्वरमधील सुद्धा थंडीचा पारा खूप वाढला होता. ते सुद्धा आपल्याला रस्त्यावरून जाताना जाणवत होतं की आपण महाबळेश्वरमध्ये आलो. एवढी भयानक थंडी होती तिथे. तर आता मंडळी आपण पोहोचतोय क्षेत्र महाबळेश्वर येथे. इथे आपण मंदिरं पाहणार आहोत. तर पहिल्या मंदिराजवळ आपण चाललोय. हे आहे मंदिर अतिबळेश्वर, श्री अतिबळेश्वर मंदिर. आणि तुम्ही पाहू शकता इथे 3 आपले नंदी आहेत आणि आपला हा मोठा नंदी मंदिराच्या समोर आहे. श्री अतिबळेश्वरचे मंदिर हे 800 वर्षांपूर्वीचे आहे आणि इथले जे शिवलिंग आहे ते विष्णू स्वरूप आहे आणि हे जवळपास 800 वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळं या मंदिराची रचना पण तुम्ही पाहू शकता. आणि अजूनही हे मंदिर तसं आहे, खूप छान असं आहे. तिथून पुढे पंचगंगा मंदिराकडे जाताना अजून काही मंदिरं लागतात. तिथलेच हे शिवलिंग आहे. आपण आहे मंदिर पंचगंगा इथे. तर आपण आतमध्ये प्रवेश करू. गंगा मंदिर 5 नद्यांच्या संगमावर आहे. कृष्णा, वेण्णा, सावित्री, कोयना आणि गायत्री. हे मंदिर 13व्या शतकात सिमना राजाने बांधले होते. पंचगंगा मंदिराचा जीर्णोद्धार 16व्या आणि 17व्या शतकात चंद्रराव मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाला. जुने महाबळेश्वर येथील हे पंचगंगा मंदिर जवळपास 4500 वर्षे जुने मंदिर असे सांगितले जाते. मंदिरात आम्ही सकाळी लवकर पोहोचलो होतो, त्यामुळे एवढी गर्दी नव्हती. मंदिरातील दर्शन घेऊन आम्ही निघालो नेक्स्ट मंदिरांमध्ये, ते म्हणजे महाबळेश्वर मंदिर. महाबळेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील असलेले एक अत्यंत पूजनीय शिवमंदिर आहे. त्याचे धार्मिक महत्त्व 12 ज्योतिर्लिंगापेक्षा अधिक आहे. रुद्राक्षाच्या रूपात लिंग असलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे. दर्शन झालं, छान असं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो कृष्णाबाई मंदिराकडे. आता कृष्णाबाई म्हटलं की आपल्याला नक्की वाटलं की हे देवीचे मंदिर असेल. हॅलो नमस्कार मंडळी, तर मी सोना. आज आपण आलोय महाबळेश्वरमधील कृष्णाई मंदिराजवळ. आणि हे तुम्ही पाहू शकता मागे माझ्या, खूप पुरातन काळातलं मंदिर आहे. तर आज चला आपण तिथे पाहू. कृष्णाबाई किंवा कृष्णामाई या मंदिराची निर्मिती 1888 मध्ये झाली असावी. आणि ते जे गोमुखातून जे पाणी पडतं आहे ना, ते ठिकाण म्हणजे कृष्णा नदीचे उगमस्थान. आणि या मंदिरातून कृष्णा नदी उगम पावते, म्हणून या मंदिराला कृष्णाबाई मंदिर असं म्हटलं जातं. अशा रीतीने आपण महाबळेश्वर, अतिबळेश्वर, पंचगंगा मंदिर आणि कृष्णा मंदिर, महाबळेश्वरमधील मंदिरं सगळी पाहिली आणि खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि शनिवार असल्यामुळे नंतर गर्दी वाढत चालली होती. तुम्ही पाहू शकता किती गर्दी वाढली. इथे तर पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं रस्त्यावरती. इथून आम्ही जाणार होतो प्रतापगडाकडे. तर मंडळी, तुम्ही पण या मंदिरांना भेट द्या. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. टाटा, बाय बाय.